काकू तू कुठेही जाणार नाहीयेस आणि यापुढे तुला तुला कोणीही काहीही बोलणार नाही. मी वचन देतो काकू, आय प्रॉमिस. आणि यापुढे तुझ्यावर कुठलाही आरोप करण्या अगोदर कोणालाही माझ्याशी बोलावं लागेल. राहिला प्रश्न तू घर सोडून जाण्याचा, तर तू या कुटुंबाचा आणि या घराचा खूप महत्वाचा भाग आहेस. तू जर काय घर सोडून गेलीस तर यापुढे मी जो परदेशात निघून जाईन, मी या घरात परत कधी येणार नाही. आजोबा, तुम्हीच म्हणता ना की एखाद्याला चुकीचं ठरवण्या अगोदर निदान एकदा तरी त्याची बाजू ऐकून घ्यायला हवी. आपण काकूची बाजू ऐकूनच घेतली नाही आणि तीच कदाचित आपली चूक झाली. प्लीज तिला माफ करा. या गैरसमजातून जेव्हा बाहेर येशील ना, त्याने माझी आणि हिची बाजू नीट समजावून सांग. माझा इतका अपमान, माझ्याच घरात इतका अपमान होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं. हाऊ डे. पाणी सुद्धा पिणार नाहीये मी घरामध्ये. काय करतेस तू? असं काही होणार नाहीये. तू कुठेही जाणार नाहीस. तू प्लीज जेवून घे आधी. नको हे मला यश, प्लीज. मी आणि पिकूचू हे घर सोडून निघून चाललोय. जो प्रकार झाला ना त्याने मी खूप हर्ट झाली आहे यार. मला काहीही नको आहे. प्लीज. तू मुलगा म्हणतेस ना मला, प्लीज ऐक ना माझं. थोडंसं खाऊन. प्लीज नको नको रे. हे बघितलं ना तर ते सगळे वाटतील की सिमी नाटक करते. तुला माहित नाही, गेल्या काही दिवसांमध्ये मला जो त्रास झालाय ना, आणि आता हा जो त्रास होतोय ना, तो तुला सांगूनही कळणार. आपल्याच घरात मला काय काय ऐकायला लागलं. पप्पा काय वाटत ते बोलले. काकू, यापुढे तुला कोणीही काही बोलणार, मी आहे ना. मला नाहीये रे पैशांची हा. खरंच सांगते मी ना, आपल्या घरातल्या माणसांच्या प्रेमासाठी, त्यांच्या जिव्हाळ्यासाठी धडपडत असते मी. खरं गैरसमज झाले सगळे. आय नो काकू की तुला पैशांची हाव नाही. आय नो दॅट. आणि मला हेही माहिती आहे की तू कमीत कमी पैशांमध्ये नीट संसार करशील. आय नो दॅट.
नकोयत रे मला पैसे. मी खरंच सांगते, मला पैसे नकोयत. पण माझ्या पिकूचूचं काय? बघ ना, म्हणजे पिकूचू उद्या मोठा होईल, त्यालाही आहे ना त्याचं भविष्य. आणि कुठल्या आईला वाटत नाही रे की की आपला मुलगा सुखी व्हावा? सांग मला. बरोबर आहे का? हो ना. म्हणूनच मला असं वाटतंय की तू लग्न करावंस. ते बघ, माझ्यासाठी जसा माझा पिकूचू आहे ना तसा तू आहेस. पण समजा उद्या तू लग्न नाही केलंस आणि पप्पांनी सगळी संपत्ती देऊन टाकली लोकांना, तर माझ्या पिकूचूचं काय? मला नकोच आहेत ना पैसे, पण माझ्या पिकूचूचं काय? उद्या तो मोठा होईल, त्याला भविष्य आहे. आणि तुझा काका तर काय तुला माहितीच आहे. सत्यजित कधी जबाबदारी घेऊन समजून उमजून वागलाय का? या घरातली करती सवरती मीच आहे. मग मी तरी विचार करायला नको करी? मला कळतंय काकू, आणि मी सगळं समजू शकतो. हे बघ, यापुढे तुला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही, हे मी प्रॉमिस करतो. तुला यापुढे काहीही लागलं, कितीही पैसे लागले तरी प्लीज मला सांग. आणि असंही मी फार काळ भारतात थांबणार नाही. आपला बिझनेस वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये, आणि तो आता मला वर्ल्ड वाईड करायचा आहे. सो आय एम गोइंग टू बी बिझी ट्रॅव्हलिंग. त्यामुळे मुंबई ऑफिसची सगळी जबाबदारी तुझ्यावरच असणार आहे का? तुला सांभाळायचं आहे ते. आता तरी जेवशील का प्लीज? यापुढे कधीही ना घर सोडून जायची भाषा करू नकोस. प्रॉमिस मी. प्रॉमिस मी का? तू म्हणतोयस म्हणून प्रॉमिस करते. तू इतक्या मायेने माझ्याशी बोलतोस तर कसं सोडून जाऊ हे घर? थँक्यू. तू आणलंयस नाही, तुझ्यासाठी मी जेवते. हा यश, ए तू खूप थकला असशील रे. तू पण जेवून घे आणि आराम कर. हा यश, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. थँक्यू. आणि तू खाऊन घे नक्की प्लीज. तू म्हणतोयस म्हणून. जगन्नाथ चौधरी, तुम्ही तुमच्या लाडक्या नातवासमोर मला खोटं पाडायचा प्रयत्न केला, पण झालं काय? तुमचा डाव मी तुमच्यावरच उलटवला. हरलेली बाजी जिंकणं सिम्मीला चांगलं कळतं. त्यामुळे यापुढे सिम्मीशी पंगा घेताना 100 वेळा विचार करा.